प्रभू रामचंद्र आई वडिलांच्या रोज चरणावरती नतमस्तक व्हायचे, नित्यनेमानं दर्शन घ्यायचे। फक्त असं म्हणून चालत नाही, मातृदेव भवन पितृदेव भव। विचारलं मातृ कुठे तर गोठ्यात, पितृ कुठे वृद्धाश्रमात, असं करून चालत नाही। किती मोठा बंगला जरी बांधला ना तुम्ही, वाटत असेल आमच्या बंगल्याची शोभा कायम राहावी, त्यासाठी त्या बंगल्यात म्हातारे आई वडील हे असावे लागतात। कधी कधी एखाद्या व्यक्तीला विचारा आई वडील कुठे आहेत, वृद्धाश्रमात निघून टाकले। नाही काही सेवा करता आली करू नका। आई वडिलांनी जन्माला घालण्याच्या अगोदर एक विचार केलाय की लेकरू जन्माला येईल माझ्या पोटी आणि जीवनात काहीतरी स्वतःचं कर्तृत्व करून पायावरती उभा राहील, आणि त्यानं जीवनात चांगलं काही कर्तृत्व केलं ना, म्हातारपण आमचं सुखाचं जाईल, आनंदाने आमचा लेकरू आम्हाला सांभाळेल, आनंदाने राहू आम्ही। हा आई वडिलांनी विचार केलेला राहतो। नाहीच काही करता आलं, खूप तुम्ही ड्युटीमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये बिझी असाल, राहा बिझी, हरकत नाही काय। तुमची पत्नी म्हणेल तुमचे आई वडील जर घरात आणले ना तर मी या घरात राहणार नाही। बंगला बांधलाय कोणी आई वडिलानं, पण ती म्हणती या बंगल्यात आई वडिलांना ठेवणार नाही। नाही बंगल्यात जागा द्यायची देऊ नका, गाईच्या गोठ्यात ठेवा म्हातारा म्हातारीला। दुसऱ्यांच्या हातनं भाकरी मागून घेईपर्यंत स्वतःच्या लेकराने फेकून जरी भाकरी वाढली ना तरी आई वडील आनंदाने खातात, स्वाभिमानाने खात असतात भाकर। नाही तुम्हाला वेळ निघाला ना, ड्युटीला जाण्याच्या अगोदर एक भाकरी चोरून घ्या, चोरी केली तरी बिघडत नाही, पाप नाही लागणार कधी तुम्हाला। आई वडिलांसाठी एक भाकरी चोरून घेतली तर भाकरी चोरून घ्या, स्वतःच्या खिशात टाका। दुसरीकडून गाडी घेऊन जायचं ना, गोठ्याकडून तुमची गाडी घेऊन जा। नाही तुम्हाला जवळ जाऊन वाढणं होत, वाढू नका। लांबून फेकून जरी भाकर वाढली ना तुम्ही तरी सुद्धा आई वडील आनंदाने भाकरी खातील का, आमच्या बाळूनं भाकर दिली आम्हाला आणून, आमच्या लेकरानं भाकर दिली, आनंदाने खातील ते। तुम्ही पाहिलं नाही तरी चालेल, धुळीत पडली की शेणात भाकरी पडली, म्हातारी स्वतः नाही उठणं होत, तिला नाही चालणं होत, रात्रंदिवस लेकराचं रक्षण केलंय। 5 वर्षाचा होईपर्यंत लेकरू रोज त्या गोदाड्यामध्ये गोदडी ओल्लं करायचं, पण त्या मातानं स्वतः ओल्या जागेवर झोपली, लेकराला रोज कोरड्या जागेवर झोपायची। आज त्या आईला नाही उठणं होत, फरफटत ती माता समोर येते आणि शेणात चिखलात पडलेली भाकरी उचलून घेते, भाकरी पुसून घेतली, अर्धी भाकरी पाण्यात बुडून मालकाला खाऊ घालते, अर्धी स्वतः खाते, आनंदाने सांगते अहो ऐका ना, आपल्या बाळूनं भाकरी दिली बरं, लोकांच्या हातची भाकरी खायची गरज नाही पडत आपल्याला, आपल्या दादानं भाकरी दिलीये। मी सांगू, कुत्रे सांभाळण्यासाठी सध्या लोकांकडे पैसे आहेत, भरपूर मोठ्या मोठ्याला मांजरे पाहायला भेटतात, कुत्रे पाहायला भेटतात। 30-30, 50-50 हजाराचं कुत्रं घरात वापरता, घरात ठेवता। त्या कुत्र्याचा सांभाळ करत असताना कमीत कमी महिन्याला 4-5 हजार रुपये खर्च येत असेल। आईबापाला काही खर्च येत नाही सांभाळायला, जसं असेल तसं राहतात म्हातारे, पण कधी आग्रह करत नाहीत, कधी हट्ट धरत नाहीत। कुत्र्याला आयुष्यभर किती सांभाळा, शेवटी चावल्याशिवाय राहणार नाही। आणि आई वडिलांना कुत्र्यासारखी फेकून भाकरी वागडा, पण आशीर्वाद दिल्याशिवाय आई वडील मरणार नाहीत पहा, कधी आशीर्वाद देतात लेकराला। आपल्याला वाटत असेल आमच्या आई वडिलांचा आशीर्वाद कायम राहावा, गेल्याच्या नंतर प्रत्येक जण रडतो पहा, रडण्यासाठी प्रत्येक जण असतो, लोकांच्या समोर रडून उपयोग नाही, जाण्यासाठी प्रत्येक जण आहे। निस्वार्थ मनानं प्रेम करणारं तेवढंच नातं आहे। ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती। एकदा का आई वडील निघून गेलं ना, लेकीचं माहेर संपतं, आणि लेकाला सुद्धा रडण्यासाठी, स्वतःचं दुःख मोकळं करण्यासाठी बापाचा खांदा राहत नाही कधी। जिवंत आहेत तोपर्यंतच लाड। एकदा का आई वडील निघून गेले, जगात किती आपण नाते जपण्याचा प्रयत्न करा, स्वार्थाच्या पोटी सगळे तुमच्या जवळ येतील, पण एक ना एक दिवस तरी कोण्या ना कोण्या कारणावरून तुम्हाला दगा दिल्याशिवाय कधी राहत नाहीत। म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, नाही रे नाही कुणाचे
सारे ग ग ग ग ग ग ग ग सा सारे ग ग ग ग ग सारे नाही रे नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी न बहीण कोणाची न भाऊ कोणाचा कोण कोणाचे सगळे सोय रे। आता बऱ्याच जणाला वाटतं कथाकार कीर्तनकार आई वडिलांचं महत्व जेवढा त्रास आता होतो आई वडिलाला तेवढा पहिल्या काळात नव्हता होत म्हणून सांगायची गरजही पडत नव्हती। भगवान प्रभू रामचंद्र रोज उठले की माता पित्याचं दर्शन घ्यावं हे आपल्याला घालून दिलेला नियम आहे। तो कित्येक जण पाळतात माहिती नाही। एखाद्याच्या घरी भोजनासाठी जावं विचारावं दादा पाणी घेऊन आली मुलगी तुमची बहीण का म्हणजे नाही माझी मेहुणी आहे। आजीबाई तिथं बसलेल्या आहेत विचारलं दादा तुमची आई का म्हणे नाही ताई माझी सासूबाई आहेत। वाटलं आले असतील कोणत्या कारणासाठी। एक म्हातारे बाबा दिसले दादा हे तुमचे वडील का म्हणे नाही माझे सासरे आहेत। परत एक मुलगा दिसला कॉलेजवरून आलेला होता म्हटलं दादा हा तुमचा भाऊ का म्हणे नाही मग माझा मेहुणा आहे। म्हटलं मग तुमचे आई वडील तुमचे बहीण भाऊ कुठे आहेत। आई मोठ्या भावाकडे आहे तुमचे वडील वृद्धाश्रमात आहेत। तुमची बहीण दुसऱ्याच्या शेतात 200 रुपये रोजानं काम करायला जाते आणि तुमचा भाऊ पाटलाच्या घरी 10,000 रुपये सालानं काम करतो तो ऊसाला पाणी देतोय। माझा एकच प्रश्न होता त्याला तुमचे आई वडील नाहीत तुमचे भाऊ बहीण नाही कष्ट करतात सासू सासऱ्याला आणि मेहुणा मेहुणीला सांभाळण्यासाठी वेळ आहे। म्हटलं तू रोगर पडून मरत का नाही। रोगर पडून मरावं अशा माणसाने जगण्यात काय अर्थ नाही। औषध पिऊन मरून जा। ज्याला स्वतःच्या आई बापाला सांभाळणं होत नसेल गेल्याच्या नंतर रडतात। मोठ्या मोठ्या महाराज लोकांचे कीर्तन प्रवचन ठेवा वाटतात त्यांना अन्नदान करतात होते तोपर्यंत अन्न करून तळपून तळपून मेले ते त्यांना दिलं नाही गेल्याच्या नंतर किती वाढलं तरी तुम्हाला कधी माफ करणार आहेत। किती मोठी मांजर पाळा किती मोठं कुत्रं पाळा एक ना एक दिवस तुमचा बदला घेईल।
पण ज्या दिवशी तुम्ही आई वडिलांना स्वतः आनंदाने सांभाळाल ना, देवाचा आशीर्वादाची गरज नाही. नाही तुम्हाला एकदा देवदर्शनासाठी कुठं जाता आलं